नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश तरटे, लॅबटेक इनोव्हेशनतर्फे इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादार सर मागील भागाप्रमाणेच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. आणि सरांची जर थोडंसं बॅकग्राऊंड एक स्टुडंट म्हणून किंवा सरांचा एक कलिग म्हणून जर बघितलं तर सर 25 वर्षापासून म्हणूया की प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जॉब करताय आणि आत्ता सध्या पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या अंडर जे आहेत तिथे सर कार्यरत आहेत. तर सर याच टॅगलाईनला धरून माझा प्रश्न असा आहे आणि जो बऱ्याचशा पॅरेंटच्या मनात पण येतो की प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. सर याबद्दल तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. म्हणजे शेवटी मला जो नको होता तो क्वेश्चन विचारलेलाच आहे, तरी पण काही हरकत नाही. मी म्हणजे प्रामाणिकपणे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की तुमचा क्वेश्चन मध्ये साधारणतः असा आहे की प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. तर मी एक तुम्हाला सांगेन की साधारणतः 1984 मध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाले. त्या अगोदर फक्त गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस होते आणि इंजिनियर होणं म्हणजे खूप मोठं स्वप्न असायचं सगळ्यांचं. बरोबर. तर ते प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज निघाल्यामुळं खूप लोकांना संधी मिळाली की आपले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी ती सुरुवात केली आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. आणि मागचे जर एक 7-8 वर्षापूर्वीपासनं म्हणजे मला वाटतं 7-1 वर्षापासनं की स्पेशली महाराष्ट्रात म्हणजे आपण थोडं महाराष्ट्रापुरतच रिस्ट्रिक्शन ठेवूया. तर काही युनिव्हर्सिटीज अगोदर निघालेत तरी महाराष्ट्रामध्ये मागच्या 6-7 वर्षापासून युनिव्हर्सिटी मोठ्या प्रमाणावर निघत आहेत. त्या अगोदर एखादी दुसरी असेल प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. तर आता पुण्यामध्ये आता सध्या जर बघितलं तर यावर्षी ऑलमोस्ट तो आकडा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा 15 ते 20च्या दरम्यान. बरोबर. तर एक मी 25 वर्ष पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ किंवा सोलापूर विद्यापीठ किंवा मी शिकलो मराठवाडा विद्यापीठ की ह्या सर्व विद्यापीठाशी अफिलिएटेड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवण्याचा किंवा तिथे विद्यार्थी बघितलं. आणि या कॉलेजेसमध्ये काय फायदे होते किंवा काय सुविधा होत्या. तर मी तर म्हणेन की बऱ्यापैकी जे चांगले कॉलेजेस आहेत विद्यापीठामध्ये त्याने त्यांचे स्वतःचे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले प्राध्यापक निवडून खूप चांगले प्रयत्न केले, चांगल्या प्लेसमेंट्स झाल्या. बरोबर. हा, त्यामुळे विद्यार्थ्यांना या गोष्टीचा खूप फायदा होता. आणि दुसरा फायदा म्हणजे जर विद्यार्थी अशा गव्हर्नमेंट अफिलिएटेड युनिव्हर्सिटीच्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन जर घेत असेल बरोबर तर त्यांना पूर्ण सुविधा मिळतात. सुविधा म्हणजे जर कॅटेगरीमध्ये असेल SC NT या कॅटेगरीमध्ये असेल तर पूर्ण फीस माफ, ओबीसी म्हणजे स्कॉलरशिप हे सगळे बेनिफिट मिळतात. आणि आता मागच्या वर्षीपासून तर मुलींना सवलतच मिळते. तर या जर गोष्टी जर बघितल्या तर प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचा फायदा होतो. आणि तिथं जर खरंच म्हणजे प्रायव्हेट असल्यामुळं मॅनेजमेंटचं लक्ष असतंच, नेहमी अपडेटेड राहावं लागतं. फक्त खूप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर तिथं एक 100 मधनं चूज करायचं आहे तुम्हाला. बरोबर. स्पेशली पुणे विद्यापीठात घ्यायचं म्हटलं तरी अराउंड 100 कॉलेजेस आहेत. तर ती फक्त चूज करताना आपल्याशी योग्य आपल्या मार्कानुसार कोणतं आहे, कोणती ब्रँच, तिथली थोडं चांगली माहिती जर काढलं तर प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस. आणि आता मागच्या 2 वर्षापासून मी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये वर्क करतो, पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये. बरोबर. तर एक साधारणतः माझं ऑब्झर्वेशन आहे की स्पेशली काय चेंजेस आहेत बरोबर प्रायव्हेट कॉलेजेस आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जो काही सिलेबस असतो तो किमान 4 वर्ष चालतो. बरोबर. कारण आता मी या सर्व विद्यापीठाचा BOS मेंबर किंवा ऍक्टिव्हली सिलेबसमध्ये पार्टिसिपेट असल्या डिझायनर हा की एक समजा 19 पॅटर्न आला किंवा 23 पॅटर्न आला तरी फर्स्ट इयरचा या वर्षी, सेकंड इयरचा दुसऱ्या वर्षी, थर्ड इयरचा तिसऱ्या वर्षी, फायनल इयरचा चौथ्या वर्षी हे चेंज करत 4 वर्ष तर किमान लागतात. बरोबर. आणि 4 वर्षानंतर पुढची सायकल येते. बरोबर. तर हा सिलेबस तो सेम असतो. आणि हे करताना खूप कॉलेजेसचे प्राध्यापक इन्व्हॉल्ड असतात. बरोबर. हा, आणि त्यामध्ये कधी काही प्राध्यापकांच्या मनामध्ये, खूप चांगल्या प्राध्यापकाच्या मनामध्ये काही खूप मोठे चेंजेस करायचे असतात
तरी पण सगळ्यांचा विचार करताना जे काही चेंजेस आहेत ना ते सिलेबस मध्ये करू शकत नाही. म्हणजे त्यांना टॉपचा आणि बॉटमचा दोन्ही सगळ्यांचा विचार करून सिलेबस तयार केलेला असतो. तर हा प्रॉब्लेम प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बरोबर. हा फक्त ऍज कम्पेअर टू इट प्रायव्हेट विद्यापीठामध्ये काय आहे की हे सिलेबस तुमच्याकडे BOS प्रत्येक ब्रँच असते. बरोबर. ते असल्यामुळं आणि वर्षातनं 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा तुम्ही मीटिंग घेऊ शकता. आणि हे सिलेबस मध्ये चेंजेस फ्रिक्वेंट जर गरज पडेल तर करू शकतात. ओके. हा, पण हे करताना की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ठीक आहे, आता हे रिसेंटली आलेले बरोबर. हा, पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताना तुम्ही हा पण विचार करायला पाहिजे की खरंच या विद्यापीठामध्ये एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहे का. ओके. माझा यालाच कनेक्टेड सर प्रश्न होता, म्हणजे तुम्हाला परत मी मध्ये थांबवतोय कारण सरांची उत्सुकता दिसते की दोन्ही पण त्यांचे आवडते विषय, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आणि आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. पण सर म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा पालकांच्या दृष्टीने हा प्रश्न ऑब्वियस तुम्हाला प्रत्येक जण विचारत असेल की प्रायव्हेट इंजिनिअरिंगचे फायदे काय किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे फायदे काय. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे आता सध्याचे जर फायदे जर स्ट्रेट वे जर सांगायचे असतील तर अजूनही जे काही मेरिट प्रायव्हेट कॉलेजेसला लागतं, काही कॉलेजेसचं मेरिट पुणे विद्यापीठामध्ये 99.5च्या पुढे क्लोज होतं. बरोबर. एवढे हाय मेरिटचे अजूनही सध्या तरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ते मेरिट नाही. म्हणजे थोडं कमी मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये मनासारखी ब्रँच मिळू शकते, हा सर्वात मोठा फायदा. बरोबर. आणि अजून एक दुसरा फायदा सांगेन मी की मी बोलता बोलून गेलो की मागच्या 5-7 वर्षामध्ये. बरोबर. आणि तुम्ही कधीही विचार जर केला तर जे रिसेंट बिल्डिंग्स असतात, रिसेंट डेव्हलपमेंट असतात, त्या अट्रॅक्टिव्ह असणार आहेत. कन्स्ट्रक्शन क्वालिटी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जे असतंय ना ते आधुनिक असणार. हा एक मोठा फायदा आहे. हा, आणि तिसरा फायदा एक मी आता वर्क करताना ऑब्झर्व करतोय की विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंग सोबत दुसरे पण कोर्सेस असतात. म्हणजे तुम्हाला लॅटरली सगळ्या गोष्टींचा विचार करता येतो. हा, विचार करण्यापेक्षा आता समजा आमच्या विद्यापीठामध्ये काही MBA आहे, लॉ आहे, न्यूट्रिशन आहे, किंवा डिझाईन आहे, ओके, किंवा मीडिया आहे. तर आम्ही सिलेबस मध्ये डिझाईन करताना आता आम्ही असं सर्वच करू शकतो. बरोबर. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी की आमच्या विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंग व्यतिरिक्त जे काही कोर्सेस आहेत त्यांचे काही मायनर सब्जेक्ट विद्यार्थ्यांना खरंच युजफुल असतील, काही विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट जर असेल तर ते करू शकतात. तर हा एक विद्यापीठाचा फायदा. आणि एक फक्त इंजिनिअरिंग जे कल्चर आहे ना त्याच्या थोडं पुढे जातात. ओके. म्हणजे स्कोप वाढला. बऱ्याच वेळेस असंही होतंय की आता आम्ही इंजिनियर असल्यामुळं काही इंजिनियरला वाटतं की इंजिनियर इज द बेस्ट, किंवा डॉक्टरना वाटतं की डॉक्टरपेक्षा दुसरं प्रोफेशन चांगलं नाही. पण विद्यापीठामध्ये आल्यानंतर समजतंय की बरेच प्रोफेशनही चांगले आहेत. बरोबर. आणि त्यांचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, थोडं एक विजन आहे ना ते विद्यापीठामध्ये ब्रॉड. ओके. सर, मग हे जे फायदे तुम्ही सांगितले त्याबद्दल आपसुकच तोटे तर येणार. तर प्रायव्हेट विद्यापीठाचा एक तुमच्या दृष्टीने की म्हणजे लाईनअप करूया आपण की तोटे काय असायला पाहिजे. प्रायव्हेट विद्यापीठाची सर्वात मोठी अडचण किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा तोटा काय आहे की इथे तुम्हाला सवलत मिळणार नाही. ओके. म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आहे की एखादी खूप गरीब विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओपनचा असेल तरी TFWS थ्रू ऍडमिशन घेऊ शकतो, कॅटेगरीचा असेल तर कॅटेगरीचे फायदे होतात. पण जनरली सर्व प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ओपन सगळ्याच जागा साधारणतः फुल फीसनीच असतात. बरोबर. ओपन मेरिट असतं. आणि जर कम्पेअर जर केला थोडं तर प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची फीस थोडी तरी जास्त आहे. बरोबर. हा, म्हणजे मी आता काही एक्झॅक्ट सगळ्याच प्रायव्हेट विद्यापीठाच्या फीस सांगणार नाही, तुम्हाला म्हणजे मोस्टली माहीतच असतात, पण कम्पॅरेटिव्हली जास्त आहेत. तर एक साधारणतः ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी विचार करायला हरकत नाही. हा, आणि तुम्हाला
खूप चांगले मार्क्स मिळाले नाहीत, खूप म्हणजे एकदम टॉपमोस्ट मार्क मिळाले बरोबर. 99 किंवा 98 मिळालेलं नाही. आणि ते न मिळाल्यामुळं तुम्हाला मनासारखी ब्रँच, मनासारखं कॉलेज जर प्रायव्हेट मिळालं नसेल तर तुम्हाला ब्रँच मिळेल चांगल्या जे काही विद्यापीठ आहेत. आता एक साधारणतः जर तसा विचार केला तर बरेच जे विद्यापीठ आहेत त्यांना अगोदरचे काहीतरी हिस्ट्री किंवा बॅकग्राऊंड असल्यानंतरच आहे. बरोबर. तर तोही चेक करा तुम्ही. आणि ते चेक केल्यानंतर की ती थोडे पैसे जास्त गेले माझा तरी पुढचा आपला जो प्रश्न पैशावरच होता सर, की बरेच प्रायव्हेट कॉलेज जे आपण म्हणतो ते कॅपच्या अंडर ऍडमिशन करतात, सीईटी सेल नुसार जे गाईडलाईन्स आहे त्यानुसार करतात. तर त्यामुळे तिथे फी स्ट्रक्चर वगैरे त्यांचे त्यानुसार येतील. पण प्रायव्हेट कॉलेजला समजा मी म्हणेल की मला मार्क नाही आहेत आणि उगाच एक काहीतरी कुठेतरी एका म्हणजे अननोन कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेण्यापेक्षा, डोनेशन देण्यापेक्षा, मी स्पेसिफिकली वर्ड यूज करतो, तर त्यापेक्षा कमी जर पैशामध्ये माझं काम प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला होत असेल तर मी विचार करावा का? हा 100%. आता तसंही या वर्षी ना तुम्ही जो शब्द वापरला डोनेशन, तर गव्हर्नमेंट काळजी घेते. 4 फेऱ्या त्यासाठी तर होत आहे. बरोबर. ते करण्यापेक्षा आता फक्त इन्स्टिट्यूट लेवलमध्ये काय झालंय, मल्टिपल फीस होणार आहे. बरोबर. म्हणजे जास्त फीस होणार आहे एकदम जर तुम्हाला तर ते घ्यायचे असेल. साहजिक. तर त्यापेक्षा म्हणजे एकदम तुमची तेवढी ॲबिलिटी नाही, मार्क्स पण चांगले नाहीत, एकदम टॉपचे नाही, पण चांगल्या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन जर घ्यायचं असेल तर हा 100% विचार करायला पाहिजे. पण मी अजूनही सांगेन की एक तर प्रायव्हेट विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेताना तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली असायलाच पाहिजे. बरोबर. आणि जर ते नसेल आणि त्या विद्यार्थी खूप कॉन्फिडंट असेल, खूप हुशार असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी ऍटलिस्ट ऍडमिशन घेण्याच्या अगोदर आपणाला बँक लोन मिळतं का याची चौकशी करायला पाहिजे. ते कदाचित सँक्शन करून घेण्याची गॅरंटी जर असेल तर 100% प्रायव्हेट विद्यापीठामध्ये अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायला काहीच हरकत नाही. बरं सर, अजून एक प्रश्न म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बद्दल विचारला जातो की जशी आपली सीईटी सेलची एक म्हणजे एक्झाम आपण म्हणूया MSCET, जी सगळ्या थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये ती घेतली जाते, तशी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला काही एंट्रन्स एक्झाम असते का? हा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला एक तर मॅक्झिमम प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपली सीईटी किंवा JEE एक्झाम आहे ना, त्याची वेल ऍक्सेप्टेड आहे. ओके. म्हणजे त्या मार्क्सचा 100% विचार केला जातो. प्लस एक प्रत्येक विद्यापीठ स्वतःची एंट्रन्स टेस्ट घेतात आणि त्या थ्रूही मेरिटचा विचार करून ऍडमिशन देतात. किंवा आज महाराष्ट्रामध्ये पॅरा सीईटी होते, असे प्रायव्हेट कॉलेजेस विद्यापीठाचं युनियन होऊन ते एक सेंट्रलाइज एक्झाम होते. तोही कोर्स म्हणजे तोही स्कोर कन्सिडर केला जातो आणि त्या थ्रू पण ऍडमिशन होतं. सर, ह्या चर्चासत्रात माझा शेवटचा क्वेश्चन असेल. ऍक्च्युली हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय की सरांचं शिक्षण ऑलमोस्ट सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालंय, तर गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी यामध्ये कम्पेअर करायचं झालं तर तुमचा व्ह्यू काय असेल? हा, एक मी नेहमीच सांगेन की जो खूप गरीब आहे, कदाचित माझ्यासारखा, म्हणजे अगोदर परिस्थिती खूप गरिबीची परिस्थिती आहे आणि आपण फायनान्शियली वीक आहोत पण हुशार आहेत, तर अशा 100% विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करायला पाहिजे. कारण तिथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की फीस कमी असते, हॉस्टेलची फीस खूप कमी असते, सर्व सुविधा मिळतात. हा, आणि फक्त एक आहे की आता जर तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजेसचं इन्फ्रास्ट्रक्चर कम्पेअर केला तर ते होऊ शकत नाही. बरोबर. जसं फी नाही होत तसं इन्फ्रा होत नाही. पण एक गव्हर्नमेंट कॉलेजचा एक दुसरा ऍडव्हान्टेज सांगतो की ते खरंच खूप मोठ्या जागेमध्ये असतात. बरोबर. हा, आणि एक गव्हर्नमेंट कॉलेजचा दुसरा फायदा असतो की प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये हॉस्टेल असतं. मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये हॉस्टेलचे चार्जेस कमी, आणि तसं खूप वर्षापूर्वीपासून एक काय लिगसी असते. बरोबर. हा, तर असे जर असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये घ्यायला पाहिजे. बरोबर. हा, पण तुम्हाला सगळ्याच गोष्टी हायफाय पाहिजे ते जर असेल म्हणजे सरांच्या एका हायफाय वर्ड मध्ये तुम्ही समजून घ्या. तर तुम्ही म्हणजे
तर ठीक आहे सर, आपण एकदम मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांच्या आणि स्पेशली त्यांच्या पॅरेंटच्या सगळ्या क्वेरी यातून सॉल्व्ह झाल्या असतील. तर मी परत पुन्हा एकदा लॅबटेक इनोव्हेशन तर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.